आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हॅलो, रुद्र पैठणकर बोलतोय. तुम्ही या बाईला इथून घेऊन गेला होतात ना, मग ही पुन्हा इथे कशी? व्हॉट? ही गुन्हेगार हे सिद्ध नाही झाले म्हणून? हे बघा, माझ्या मुलीला थ्रेट आहे हिच्यामुळे, आणि तुम्ही म्हणताय सिद्ध नाही झाले. मला काहीही ऐकायचं नाहीये. तुम्ही ताबडतोब यांना इथून घेऊन जा. काय झालं? अरे काय तर म्हणे, या गुन्हेगार ते सिद्ध नाही झाले अजून. रिपोर्ट येईपर्यंत वॉर्निंग देऊन सोडलंय म्हणे. तोपर्यंत या कुठेही फिरू शकतात, स्वातंत्र्य त्यांना. मग ठीक आहे, माझ्या घराच्या दारात कोण येऊ शकतं ना हे ठरवायचं स्वातंत्र्य मला आहे. तुम्ही आत्ताच्या आता निघा इथून. रुद्र प्लीज शांत हो ना तू. रोहित, मी बिट्टीला कुठेही जाऊ देणार नाही. मी नेणार. आईये मी तिची. असं कसं वाऱ्यावर सोडू तिला? काय बोलताय तुम्ही? ऐक ना, वाऱ्यावर सोडले म्हणजे कळतंय का तुम्हाला? काय बोलताय तुम्ही? ऐक ना ऐक ना ऐक ना. अरे प्लीज शांत. वाऱ्यावर सोडले म्हणे, काय हक्क हिचा? अरे मी ह्या लोकांना ना चांगलं ओळखतो. पैशासाठी वाटेल त्या थराला जातात ही माणसं. ऐक ऐक, तू प्लीज शांत हो. ऐक माझं. असंही असूच शकतं ना की ती बिट्टीची खरी आई आहे आणि आपण आपल्या स्वार्थामुळे तिच्यावर अन्याय करतोय. काय बोलतोयस तू? एक नंबरची खोटारडी बाई आहे. रुद्र अरे ऐकून तर घे ना माझं. रोहित, बिट्टी आमचा स्वार्थ नाहीये, ती आमच्या जगण्याचा आधार आहे. अरे प्रेम आहे ते आमचं, आणि मी बिट्टीला कोणालाही घेऊन जाऊ देणार नाही. तू आत्ताच्या आत्ता यांना बाहेर काढ, नाहीतर मी. रुद्र रुद्र अरे ऐक ना. आता अशी परिस्थिती निर्माण करते की निकाल लागल्या लागल्या ही बाई त्या बिट्टीला घेऊन जाईल. या बाईच्या मनात पैठणकरांबद्दल राग निर्माण करायला हवा. तो झालाच आहे म्हणा. मला काय करायचं? फक्त त्या निखाऱ्याला वारा घालायचा. अहो याला काय अर्थ आहे? हे सगळं काय चाललंय? ही कुठून आली बाई अचानक? आणि बिट्टीला घेऊन जाणार म्हणजे अशी कशी घेऊन जाणार? गौरी आणि रुद्र मनाने जोडले गेलेत बिट्टीशी. ही बिट्टी अशी अचानक निघून गेली तर गौरीच्या मनावर काय परिणाम होईल याचा विचार केला?